न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। छत्रपती शाहू महाराज ही अशी व्यक्ती होती की ज्यांनी राजा असूनही दीन दलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून त्यांच्याशी सदैव जवळीक ठेवली। अशा या राजाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला। कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे वडील, राधाबाई ही त्यांची माता। शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते। छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते। या अनुषंगाने नवापूर येथे दिनांक 26/6/2025 रोजी सायंकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती नवापूरतर्फे राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। सर्वात प्रथम एकत्रित बुद्ध वंदना करून राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर तसेच राजकीय बाबींचा सारासार विचार करून केलेल्या कार्याची दखल या विषयांवर गोपाल पवार सर, गेडाम सर, मुळे सर, डॉक्टर बापूसाहेब मंगळे, पेंढारकर यांनी राजश्री शाहू महाराजांच्या राजकीय जीवनाविषयी सर्वांनी सविस्तर मुद्देसूद माहिती दिली। तसेच राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रम यशस्वीतेसाठी नोकरी वर्ग कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले, तर आभार मिलिंद निकम यांनी मानले। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित बौद्धचार्य दिलीप धिवरे, मिलिंद निकम, सेवानिवृत्त नायब तहसीलदार डॉक्टर बापूसाहेब मंगळे साहेब, डॉक्टर सुनील बोरसे साहेब, डॉक्टर एकनाथ गेडाम साहेब, डॉक्टर मुळे साहेब, डॉक्टर तुपे साहेब, डॉक्टर मंदा मोरे मॅडम, प्राध्यापक गोपालजी पवार, भट्टूभाऊ पवार साहेब, मनोहर नगराळे साहेब, रवींद्र महिरे सर, रमेश पानपाटील सर, पेंढारकर साहेब, मवाळे साहेब, डॉक्टर पिंपळे साहेब, नाना साळवे, नाना भामरे साहेब, संपादक विजय तिजवीज, सीताराम साळवे साहेब, हेमंत नगराळे आदी उपस्थित होते। न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज, नवापूर। सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्ज प्रमादपाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। 26 जून सामाजिक न्याय हक्क दिवस। महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय हक्क दिवस नाव डिक्लेअर केलेला आहे आणि म्हणून 26 जून हा दिवस जो आहे तो राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे। विशेष सांगायचं असं की 1902 मध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी आरक्षण जाहीर केले। तर आरक्षण ह्या शब्दाचा अर्थ बऱ्याच लोकांना मर्यादित वाटतो। आरक्षण या शब्दाचा अर्थ बऱ्याच लोकांना मर्यादित वाटतो
आणि तो मर्यादित करून दिला, त्याच्या मागे षडयंत्र. या देशामध्ये शिक्षणाचं खूप महत्त्व आहे, अतिशय महत्त्व आहे. हे फक्त या देशामध्ये ब्राह्मण समाजालाच माहिती. शिक्षणाने माणूस कसा घडतो हे त्यांना माहिती. परंतु आम्ही बहुजन शेती, बाडी, जे काही कामं असतील, सुतार, लोहार, जी काही कामं होती आमची, ती आम्ही काम करण्यामध्ये होतो. आणि शिक्षणाचं महत्त्व फक्त या एका समाजाला माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांपासून लोकशाहीची स्थापना. खरं म्हणजे लोकशाही छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरुवात झाली. आणि लोकशाहीची पहिली स्थापना करणारे राष्ट्रमाता जिजाऊ. कारण त्या काळामध्ये मुसलमान आणि मोगलांच्या आमच्या शब्दाला विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. मी सगळ्यांचे पुनश्च आभार व्यक्त करतो.